गडे हो गावात काही कामं धंदे नाहीत बा, माशाच मारा लागून राहिल्या का. आपल्या गावाला का लयच भंट राहावे, उन्हाळ्या लागलेल्या का काहीच कामं धंदेच नसतात बा. अरे बा मी काम धामून राहिलो बा, पण कामच भेटत नाही ना बा. बा आता जो काम करीन त्याला काम आहे बा. आता मी तर जाऊन राहिलो बा खुटल्या याच्याले. म्या घेतल्या उदळ्या का धनाच्या, चालू आहे मा टेके टेके. काय करतो बा घरी बसल्यापेक्षा. अरे हेट रे बाबा, ते बायाचे काम कोण करीन बा, खुटल्या उचल्याचे. ते तर लय जण आले माझं, घेतं का गळ्या उदळ्या. आपण नाही जात रे बा, नाही. असं काही नाही ना बायाच्या माणसाचे, पोटाच्या खडकीच्या पुढे जाता येत नाही बाबा. कामाला जाशील तर खाशी, नाही तर मग काय आहे. सांग ना तू मले. घरी बसून चालते का. वरून म्हणता काम नाही, काम असल्यावर करत नाही. मग ते कोणतंही काम असं आपलं करे बा. ते कुठल्या याचे काम आम्ही नाही करत बा, घरी बसू. पण आपण नाही जात रे बा. दुसरं काही असलं तर पुरते काही. हे कुठल्या याच्याचं काम आहे का, सोंगणी बांधणी असं काम चालते आपलं. अरे साहेब आपल्याकडे एखादी कंपनी नेल्या, कंपनीत गेलो असतं कामाला, तर 200-400-500 रुपये रोज भेटला असता. थोडा भुकार जिल्हा आहे आपला नि काही. बुलढाणा जिल्ह्यात काहीच नाही बा, काहीच नाही. एकही कंपनी नाही, काहीच नाही. मग एखादी कंपनी तूच होईन मालक, आम्हाला काम दे. उघड्यापाशी जोगळा गेला, सारी रात घेऊन मेला. ज्याच्या तो पैसा तोच तर टाकून नाही राहिला. तुम्ही कुठून टाकू रे बाबा. नंग बाई चंग बोखारा तर रुपया नाही खिच्या. तांबाखू चुना दुसऱ्याला मागा लागून राहिला, तू म्हणतो कंपनी ही गोष्टी. कामाची लयच परेशानी आहे रे बा आपल्या गावामध्ये. का कामच नाही बा, काहीच नाही. निक माशा मारणं. 10 लोक, त्यातल्या 2 लोकांले कामात, 8 लोक घरीच आहे. रे हरी पलंगावर तर काही भेटणार नाही गड्या तुम्हाला. झांबला लागेल काम तर काम भेटीन, तसं काही काम भेटत नाही. कोणी काय आपल्या घरी येणार नाही, आपल्याला काही काम देणार नाही. ज्यावेळेस चलतीचे यार असते त्यावेळेस लोक घरी येतात. पण आता उन्हाळा लागला की सारे पडलीची बाजू असते आपली मजुराची. तर कसं आपल्यालाच आपलं काम थांबलं लागेल. अरे काम हे चादळले येतात ना, उन्हाळा लागला की कुठल्या येस ना, काही गावाचा सर्वा करणं, काय हे करणं. अरे काय ते का काम आहेत काय, असं उदळे खंदी मुंदीचे काम पाहिजेत माणसासारखे. बापा रे, कातला फुसफाटाचा सारा ठेवून बसल्या बापा कोपऱ्यावर गावाच्या. वरून म्हणतात आम्हाला काम करणं जीवार ऐदी. चांगला लागेल यायला चालता टरबूज केली. बोल ना बा, मारती बेपारी काय, मारती बेपारी म्हणून राहिला बाबा. तिकडे टरबूज इकेल कोण नाही बा, तुम्ही इकडे गावात वटे राखता गळे हो. वरून म्हणता आम्हाला काम म्हणे. चला ना बा, माझ्या टरबूज विकू लागा ना, चला ना. येतो आम्ही टरबूज विकायला, काही हरकत नाही. पण रोजदारी काय देशील. आता आपल्या गावामध्ये 150 रुपये रोज चालू आहे माणसाले. 150 रुपये रोज देईन मी तुम्हाला. रे बाबा टप्पर दे 150-300. आम्ही नाही येत का बायाले का 150 रुपये रोज कमवून राहिला, तू माणसा म्हणून राहिला. आम्ही नाही रे बा दे टरबूजून फरबुजी गेले. काय गळ्या हो तुमचं. वरून म्हणता कामं भेटत नाही. कामं भेटलं तर तुम्हाला रोजदारी वाढून पाहिजे. तुमच्या कसं गांडा भरल्या भाऊ, तुम्हाला कामाची गरज नाही. राखा वटे राखा गावामध्ये. याचं काय माहित नाही रे बा आपल्याला, पण मी येतो रे बा. आपल्याला चालते 150 रुपये रोज, पण खाऊन पिऊ ना, नाश्ता पाणी द्या लागेल ना त्याच्यात. तर तुला तर माहित आहे आपलं कसं काम आहे. आपण खाऊ पिऊ घालतोच ना, भाजी पुरी टरबूज किती खाय. घेतलं आपले काय मन आहे काय कोणा गोष्टीले. पुळ्या पाळ्या रस मस सारच करतो मी. वरून रोजदारी देतो बा. तुम्हाला एवढं असून बी तुम्ही म्हणता की आम्हाला एवढी रोजदारी पुरत नाही, मग तुमच्यासारखी माणसं हुशार नाही तो का ते तर बा. चालतो यायला चिवडू दे मोबाईल. व्हॉट्सअप पा, फेसबुक पा, इंस्टाग्राम पा. फक्त कसं स्क्रोल करत राहा वरती व्हिडिओ पाहत राहा फक्त. हे धंदे करा, कमाई नवा करू. आम्ही येतो ना बा, एवढा काम गरम होऊन राहिला बा. चाल ना, आम्हाला कामाची गरज आहे. पण असं म्हटलं का तू ना, खाऊन पिऊ हे ते ढमुक टमुक. कधी येतो मग आम्ही तर, पुड्या पाड्या लाईन लागते तर पाहतो मी बगर पुड्या पाड्या खायचीच राहता. कधी आले दाबून देता गड्या हो तरी येच. चला मुकड्यानं बंदे चला. चाल बापा चाल. का भेटलं काम आता. टरबूज इकणे होतात, खाणे होतात, सारच होते. काय बा साधू, वावरात आला बा तुझं. तू आता काम बा राजा बोले दाढी आले अरे गड्या. वावरात कसा का तू. काय बोले बा, कधी राजा टिंगलच घेत राहता. राजा बोले दाढी आले वावरात. आता वावरात यायला लागणार का राजा, काय गोटे खाऊ का मी. टिंगलचा विषय नाही. आता कसं लग्न सरे चालू आहे वा, रिकाम पण नसते म्हणून म्हटलं मी वावरात कसा का आला बुवा. कसं तिकडे आता मुंड्या मोडणं चालू आहेत ना. 2000, 3000, 2000 लगन लावायचे. शिजून चालू आहे तुया म्हणून म्हटलं. अरे बोले बा, ते काय रोज असते का राजा. जाऊ दे बा, तो रोज असो की नसो मला काही करायला लागत. पण लका साधू टरबूज असले खाटून राहिलं गळ्यामध्ये. सांगा ना तुमच्या पोराला भाण्याले टरबूज खाते तर करा त्याला फोन घेऊन येईन तो. का 10 रुपये 15 रुपये किलो भेटून राहिले ते.
बे इकत तर लय भेटते, पण इकत नाही पाहिजे ना आपल्याला, फुकट पाहिजे ना. त्या मारत्याच्या वावरात मुंशीरामच्या वावरात टरबूज आहे, चालतं काय? आणतं का 2-2 फळे? चोरून खायची मजाच वेगळी असते. बाबा बुडे बा मला ते अगोपणा करायला सांगू नका बा. त्या मुंशीरामच्या वावरात आपण धुऱ्यावर पाय ठेवत नाही, भानगड्या माणूस आहे तो. टरबूज घेताना जर दिसलो की नाही तो असं माझं नाही साऱ्या गावाला की बस काय झालं आणि काय नाही, जसं की एकर घेतला त्याचा आपण दाबला. असा माणूस आहे भाऊ, आपण येत नाही. ते सगळे टरबूज खायला 10 रुपये किलो भेटून राहिले इकडे. साधू चोरून खायची मजाच वेगळी असते ना बे, तुला समजत नाही काय? माझं नाही बे, मुंशीराम खायची वस्तू आहे. तू भेतच भलताले का? पादरी असल्या का तू? तुला माहित नाही बाबू चोरून खायची कशी मजा असते तर. चाल ना, तू घे ना माझ्यासोबत आनंद. वा चोरून खाऊ तेवढं निघीन ना राजा आपलं. त्या मुंशाच्या हाती लागलो की नाही बस. का तो काय करेन काही सांगता येत नाही ना. डोंगराय सालटे उडू शकते आपले तो. त्याला काही मान पान काही नाही काही. गावातलं परक असं काही नाही बा, तो जाईल केस आहे तो मुंशा. काही नाही होत ना बे, एवढ्या भर उन्हात कुठे वावरात असणार आहे बे, तू गेला असेल घरी. त्याचा पोऱ्या जायला माल घेऊन केले, मग ते आता वावरात आपण चानस आहे आपलाच आहे. चाल ना मग वावरात देऊ दणकाले खाले, खाणे होते सारं होते. बुडे बा येतो तसंही मी तुमच्या बरोबर. खाट मला टरबूज म्हणा, चोरूंची मजा वेगळी असते. पण काही झालं तरी तुम्हाला सांभाळा की ना, मी हात वर करीन तरी सांगतो मी तुम्हाला. आता मग म्हण सांग यानं जाणलं मला साध्यानं, त्याचं मा एक तर पहिले पटत नाही. अरे मी पाहून घेईन, पण काहीच होत नाही ना. तू मुंच्या कुठे वावरात आहे रे, गेला तो घरी. तुला माहित आहे, तू दुपार झाली 1-1:30 वाजला की वावरात घरी जाते तो घरी, वावरात थांबत नाही. आपलंच राज्य आहे ना. म्हणून याच्यासाठी बसले वाटते तुम्ही ठाण मानून. बरोबर आहे राजा, एवढ्या उन्हात कशा बसले बाबा तुम्ही, घरचा कूलर सोडून. आता समजलं मुले. टरबूज रोज चालू आहे वाटते हाणणं, चोऱ्या 2-4-5 तर हाणत असाल तुम्ही रोज टरबूज आणत असाल चोरून. आता कसं आहे गड्या, खा वाटते माणसाले, मन मन होते ना. चोरून जी मजा वेगळी असते. रोजचे 2-3 खातच असतो मी. चला आता टाइमपास करू नको, भटकन घेऊन येऊ 2-2, 3-3. मस्त खाऊ आपल्या खोपलीत. हो या कोणतील बुड्या नुसतं फुका डांगऱ्या माझे खायला. फुकाच असले तर काही खाते ना हो, काही घ्यायलाच पाहिजे. बेच्या जिबीने चट केलाय, घरची भाकर अनाज गोळ नसेल लागत आता त्याला. नुसतं रोज टरबूज डांगर काकड्या हेच खात असेल नुसतं सलाद. चला चला चाल गाडी चाल. बुडे बा तिकून तो मुंशीराम दिसून राहिला का मले. मुंजीराम नाही बे, बुजगाव न करेल आणि त्यानं तयार. तर मुंच्या कुठे वावरात आहे रे, गेला तू घरी. त्यासारखं दिसते बुजगाव. चाल पुढे होय. हो चला. ग्यारे टरबूज लालमला 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 गोडम गोड लालमला लालमला लालमला. आयले का दगडू, एकल्या का एक गिरेक नेऊन राहिलं बा, कोणी खायला तयार नाही बा हे टरबूज. सांगा कसं करतो रे बा, एक गिरेक नेऊन राहिलं बा. रे होईन ना गिरायकी चालू होईन. आता ऊन तपून राहिलं, लोक कसं रस्त्यावर कमी आहे. संध्याकाळी पाहिजे होते आपला धंदा, पण सांगतो बंद टरबूज आता ते. तू म्हणतो बा गिरायकी चालू होईल, मला तर काही वाटत नाही बा. टरबूज घ्यायला कोणी तयारच नाही बा. किती आवाज देऊन राहिलो आपण, एक झन नाही येऊन राहिला. येतात ना रे लोक, दे आवाज दे. लालमला लालमला टरबूज 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 टरबूज. पांढरा निघलं टरबूज वापस, गोड नाही निघलं तर टरबूज वापस. चला चला चला, फक्त 15 रुपये किलो, 15 रुपये किलो. लालमला लालमला टरबूज टरबूज टरबूज. घ्या रे टरबूज, आलो रे आम्ही तुमच्या गावात. टरबूज घ्यावा, टरबूज घ्यावा. तो कसं दिलं टरबूज? फक्त 15 रुपये किलो काकाजी. काही भाव सांगता बा, 15 रुपये किलो का 5 रुपये किलो भेटून राहिले बा. हे नगाड सांग काय तर. 50 रुपयानं काकाजी. काय विकणं नाही रे बा, तुम्हाला काही धंदा करणं नाही बा. जाऊ दे बा, काही घेत नाही, आम्ही चाललो. काकाजी आता टरबूज तर पहा तुम्ही, कसा लाल जरद आहे ना, गोळा खायला मिठास आहे ना. आता ते पांढरे ढरक टरबूज भेटतात बुवा, गरबोल मरबोल तिकडे. आणि प्युअरचा माल आहे ना, ताजा आहे ना वावरातला, आता आणलं काढून. अरे भाऊ त्यासारखेच म्हणतात, ताजा आणला नरम आहे गोड आहे, काही नसते. घरी नेल्यावर 5 ढरकच काम आहे. माहित आहे आम्हाला. देशील तर दे 20 रुपयात एक नग. काकाजी आम्हाला 10 रुपये 5 रुपये 20 रुपयात मागून राहिले तुम्ही. आमचा माल सोडेल आहे म्हणता. आणि मॉल मध्ये गेले तर राजा 20 रुपये वस्तू 50 रुपयाला घेता तुम्ही. टाकाऊन नाही म्हणत. व्हील साबण घ्यायच्या असते का 10 रुपयाचं काऊन लावलं, 9 रुपयाच लावा ना, असं काऊन नाही म्हणत मॉल मध्ये. शेतकऱ्याचा मालच दिसतो फक्त तुम्हाला. 2 रुपयात देता काय, रुपयात देता काय. अबे मॉल मध्ये ब्रँड असते, ब्रँडच्या वस्तात ना त्या. तुम्हाला काय समजणार आहे म्हणा.
हा तो ब्रँड आणि हा ब्रँड नाही का, हे आम्ही नॅचरल खाऊ घालून राहिलो आणि तुम्हाला कोणतं इंजेक्शन नाही, फवारणी नाही, काही नाही. सेंद्रिय शेतीतून आणलेले टरबूज आहे आमचे. हा तुम्हाला माहित आहे का त्याच्यापासून किती हे आहे तर तुम्हाला फायदा. अरे रे बा, आम्हाला ते काही भाषण शिकू नको हो. तू काही कीर्तन ऐकायला आलो नाही आम्ही अटीचा. देणं अशी देते 10 रुपयात 15 रुपयात टरबूज. हा आणि चाललो. जा बा काका, घरी नेईन मी ढोरेल टाकीन, पण 10 आणि 5 रुपयात विकत नाही बनत मी. हा हे सांगतो 15 रुपये किलो घे. मला धंदा करणं जमत नाही ना बे. जा वा, काही करू नका. काही करत नाही आम्हाला. त्या सोड्या टरबूज तिकडे 5 रुपये किलो भेटून राहिले का 20 रुपये नको. आणि एखाद्या टरबूज चांगली होती पण हो, लाल जरूर आहे घ्यायला पुरलं असलेल्या फालतू आपण नगोपणा केला. खरंच ना, तो म्हणे ना मॉलमध्ये गेले तर 20 रुपये वस्तू 50 रुपयाला घेतो. खरंच घेतो ना आपण. पण आपण असं शेतकऱ्याला जीव घेतो गड्या. काय बा लोकात बा चांगलं खा नाही वाटत रे, शेतकऱ्याचा माल आहे. रुपया 10 रुपये जास्त नाही देत लोक, त्याच्यातही कमी करतात सांगा. आणि का हॉटेलला गेले एखाद्या तर 2 रुपयाची वस्तू 50 रुपयाला घेते. असे लोक आहेत. काय करा शेतकऱ्यानं. चाल जाऊ दे दगडू, विचार नको चाल. लोक असेच भेटणार आहेत आपल्याला. चला लालम टरबूज टरबूज टरबूज, चला घ्या गोड घ्या गोड घ्या गोड घ्या. पांढरं निघलं तर वापस, गोड नाही निघलं तरी वापस. चला चला घ्या टरबूज घ्या टरबूज घ्या. चला 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 टरबूजवाले मळ्यातला टरबूज ताजे टरबूज वाली. वेळा लक्ष की आवाज दे ना बाबा. तू फक्त झुंबर खायचं काम कर. कापली फाक की खाल्ली, जसा काही लेका छान नाही का आता निचा दिलास रे बा. तुझं टरबूज भेटलं नाही कधी लेका. लोक लेका 5-6 फळे खाल्ली रे बा तुनं. माणूस आहे रे लेका तू. बा लक्ष की हा चॅनल डबल येत नाही ना बा. रे खाऊ दे ना बाबा. पहिलेच तर कोणी घेऊन नाही राहिले टरबूज आईले. 10 रुपये 15 रुपये किलो ना वैकून नाही राहिलं बा. मला तर खाऊ दे, माझा पोटात जाऊ दे. कर खायचं काम कर बा तू. आवाज नको देऊ. आता लोकांना दाखव दे लाल जरद फाक. येतीन तरी गिराईक. त्या काय एवढा भर उन्हात कोणी येऊन नाही राहिलं टी. खातो बिन आवाज येतो पाहता. चला लालम टरबूज 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 ताजा टरबूज मळ्यातलं टरबूज. चला गोळा 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 गोळा. आलं तुमच्या घरी गोळा गोळा गोळा. आई अक्का मावशी चला घ्या टरबूज घ्या. फक्त 15 रुपये किलो सारे स्वस्त मस्त स्वस्तात मस्त. चला 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 टरबूज. हो काय भाव लावला? फक्त जर 15 रुपये किलो फक्त. काय बिगा राजा, बाजूला 7 रुपये किलो न देऊन राहिला टरबूज. काय राहिले तुमचे भावलेच वाढेलात बुवा. अरे बापा सर, फाक पानं कशी आता लाल जर टरबूज आहे ना आपलं. खायला गोळ्या कापून देऊ का तुम्हाला? खाऊन पा टेस्ट पानं. खाया घ्यायचा विषय नाही, बरोबर भाव सांगतो काय देणार आहे का तुले? देणार आहे का? 8 रुपये किलो घेतो. 25 किलो पाहिजे मला. आपल्या कसं रिजनेबल भावात. भाव एकच आहे आपला 15 रुपये किलो. जर काय मागे पुढे पाहून राहिले हो तुम्ही. फक्त एकदा घरी तर टरबूज नेऊन पहा, खाऊन पहा ना, मग तुम्ही डबल घ्यायला देसाल. तुम्हाला सांगतो मी, एवढं गोड टरबूज आहे. मिठात साखर 5 लागते बाबा. पैसे का झाला लागतात? मागे पुढे 5 लागते ना. आता भाव तिकडे 7 रुपये किलो भेटून राहिला, इकडे तुम्ही 15 रुपये किलो निघून राहिले. जाऊ दे बा, तिकडेच घेतो मी, इकडे नाही घेत बा. काय गिरायक चावतात रे. तिकडे 10 रुपये किलो 5 रुपये किलो आहे म्हणता, तिकडे 15 घ्यायला तयार नाही. बे झुंबर असं करतो आता 25 रुपये किलो सांगत जाय. मग त्यातून लोक कमी करत येतात. पण 15 रुपये किलो जातेच आपलं टरबूज. तुला सांगतो आपण 15 सांगतो तर 15 कोणी देणारच नाही आपल्याला. त्याच्यात एवढे हाणतात लोक. मग हा वाढून सांगा लागेल, मग कमी करत जायला लागेल. तर ते 15 रुपये किलो पुरी आपल्याला. नाही तर मग काय मागच्या राखीत. कर तसंच. चला झालं टरबूज स्वस्त झालं टरबूज. झाला फक्त 25 रुपये किलो. चला स्वस्तात मस्त गोडम गोड टरबूज. दादा काय किलो दिलं? फक्त सर 25 रुपये किलो. अरे काय बा, तिकडे तर 15 भेटून राहिलं. तुला का 25 रुपये म्हणून राहिला बाबा? अरे काय लुटेल भजेला का बाबा तुम्ही? सर मेहनत लोयानं. ते समजते म्हणा, आम्हा शेतकऱ्याची मेहनत जास्त आहे. पण जाऊ दे, तू येईन माय जाऊ दे बाबा. 20 रुपये किलो देऊन टाक, जाऊ दे आता. हो सर, देतो ना मधून तुम्हाला. सांगा कोणतं फळ देऊ, कोणतं देऊ? ते देणं गळ्यात हिसाबानं काढून दे चांगलं. फक्त घरी गेल्या लाल जरा निघलं पाहिजे, गोड निघलं पाहिजे. दुसरं काय आहे? दे चांगलं 7-8 किलो फळ. बरोबर सर, देतो काढून. सर प्युअर टरबूज आहे तुम्हाला सांगतो. लाल जरा निघीन घरी गेल्या नसतं. मिठास गोड. हा तू दिल्या गोडच निघीन ना भाऊ. दे मग चाल घ्या. गिरायक यायला पाहिजे, मस्त जमते आपला जुगाड. तीन रे तीन. आता लोक झाले, पब्लिक झाली चालू. आहेत ना काही 100-10 लोक असतात अगो. समजदारी घेतच नाही ते, लुटेलेच पाहतात नाही का आपल्याला. जाऊ दे, पण आपण भाव वाढवले की नाही जमलं आपलं, नाही तर जमतच नव्हतं.
हा बा स्वस्त इकायला बसलं की लोक घेत नाही रे बा. मागं जिका लागते चांगला दाबून. चा देवा लालमला टरबूज 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 घ्या रे टरबूज. शेतातला टरबूज ताजे ताजे टरबूज टरबूज टरबूज. लालमला टरबूज 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 घ्या रे टरबूज टरबूज. मामा यानं तर आपल्या उरावर दुकान लावलं. मामा कसं करता आता? हा मामा लावू दे ना काहीच फरक पडत नाही ना आपल्याला. लावू दे ना आपल्या उराळ दुकान. एक ना आपल्या हाती आहे ना. एका दिवसा नफा नाहीच नाही सायाचा. पाहून घेऊन गुळ्याचा साया शातीला माती लावूस ना. बरोबर मामा तुम्ही म्हणता गडा मारती. हा हातावरती त्याला कटलं घेऊन यायचं कसं रे बा आता? हा आपल्या न्याचं दुकान एकच रे बा. आपल्या जो येईन गिरे की याच्यात जाईन रे बा. कसं करतो रे बा आता? देणारे पाहून घेणारे. याचा माल बेपाऱ्याचा आहे. आपला का बेपाऱ्याचा माल आहे कसा? आपण शेतकरी. हा चौके साठ लंबे लाट पाहून घेऊन पुढचं पुढे. आता काय भाव विकते काय नाही. चढी रोड करत असेल तर मग दाखवून दिली याची जागा. पाय पाय काय आता? अशा आवाज देणं सुरू करून. हा मामा एक फाक कापली की झाला. हाती घेतली की सुरू आवाज देणार आपला. चला चला घ्या टरबूज घ्या टरबूज घ्या टरबूज. फक्त 15 रुपये किलो 15 रुपये किलो. चला चला सस्तात मस्त हाय गोड 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 साखर साखर साखर. चला चला घ्या घ्या शेतकऱ्याजवळून ह्या डायरेक्ट गावरानी माल टरबूज. गोड नाही निघलं तर पैसे वापस. पांढरं टरबूज निघलं तर पैसे वापस. चला गॅरंटीचा माल फक्त 15 रुपये किलो. मजा. अरे चला 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 टोपीवाल्याला विकत पेटीवाल्याला फुकट चला टरबूज. मामाचं टरबूज नामांकित टरबूज घ्या रे टरबूज फक्त 15 रुपये किलो 15 रुपये किलो. एवढा मारती कसं रे पाहता? टोपीवाल्याला विकून फेट्यावाल्याला फुकट. म्हणून आपलं काम आपण दादा काय किलो दिलं टरबूज? फक्त 15 रुपये किलो. चला घ्या लालम घ्याल. शेतकऱ्याचा माल प्युअर माल गावरानी माल. चला 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 पाहून घ्या लालम गोळम गोड. शेतकऱ्याचा माल आहे. हात घ्यायला पुरते आपल्याला. लालम गोड म्हणून राहिला. चालता अहो काय किलो दिलं? तर दादा 15 रुपये किलो. बरोबर भाऊ 5 किलोचं फळ काढ बरं आपल्याला. दे. हो दादा घ्या. मामा हात आपले गिरे उडून राहिला तिकडे. शेतकऱ्याचा माल करू. हा ना दिसून राहिला तो आपलं गिरीक काटून राहिला ना. त्याला राखीतच नाही घातलं तर मग म्हणतो मी मामा थांब म्हणा. बोलतच बसू तू रे आता. अशी तू शेतकरी. घ्या दादा टरबूज घ्या. हो. चला घ्या रे टरबूज फक्त 15 रुपये किलो. अरे गळा आमची गिराईक कोण ओढून राहिला तू घेण्याचा? तो माणूस आमच्या तो आलता. हा मधात काही चबऱ्याचं काम आहे का तुले? हा शेतकऱ्याचा आणि असा तसा. आम्ही काय चाहायचं काय कुकून बांगलादेश म्हणून आणलं काही? हा अरे आमचा शेतकऱ्याचा माल आहे ना. म्या काय बोललो बा तुमचं गिराईक? म्या फक्त आवाज दिला बा लालम शेतकऱ्याचा माल. आता तुम्हाला माझा आला मी काय करू? ती जीवर आली गळ्याची तपली आहे भरगडी. ते रिकामी धंदे करू नको. आमचं गिरेक आम्हाला येऊ दे. तू पाय. आमचं जो पहिली गिरेक आल्यावर आमचं होऊ दे ना. मी म्हणून राहिलो का गिरेक? मी हातात बोलून राहिलो गोडून आणून राहिलो तुमच्या दुकानावर. मी कुणा आवाज देऊन राहिलो लोक माझं येऊन राहिले. मी काय करू त्याले? तुमचं तुम्ही बा मामाने पाहू द्या. बरोबर भाऊ तुला सांगून समजत नाही ना. पाय तू आता कसा आहे पाय. काय करते बा धमकी देऊन राहिला तसं काय? आता मी शेतकरी आहे म्हणा बा. धमक्या नको देऊ तू. काय करीन रे वर कसा आला पाहून घेऊ. होईन ते होईन. आपला घरचा माल आहे. भाषा तू आवाज दे फक्त आता. हो मामा देतो. काय अरे टरबूज फक्त 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. आला माल लाटचा माल झाला. गोड टरबूज घ्या. चला शेतकऱ्याचा माल गरम माल झाला. या लवकर. अरे बा मारती हात 10 रुपये किलो राहणार गड्या. आता कसं करतो रे बा? गड्या ठरवलं आता आपल्याला राखीत घालायचं ठरवलंय ना. मी काय सोपी आहे का मग? आपला तर शेतकऱ्याकडचा माल आहे मग. 10 रुपये किलो. चला 8 रुपये किलो फक्त. 8 रुपये किलो. चला यारे लालम फक्त शेतकऱ्याचा माल प्युअर माल. मला मित्र उर्वरित भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ आपला